तन्वीकडून तिला आयुर्वेदिक, साखरेचं पोतं आणि अशा बऱ्याच उपमा म्हणजे दिल्या गेल्या, बरीच नावं ठेवली गेली. अ, कोणत्या पर्स्पेक्टिव्हने आई म्हणून तुम्ही त्या सगळ्या सीनकडे पाहिलं? अं, मला काय वाटतं, की तिला उचकवण्याचा खूप प्रयत्न केला, की ती कुठल्यातरी ह्याच्याने ती ट्रिगर होईल आणि काहीतरी बोलून जाईल. म्हणून तिने कदाचित तिला ते मागे आणि कसं आहे ती खूप स्ट्राँग कंटेस्टंट असल्यामुळे पुष्कळ लोकांनी तिचा प्रयत्न केला, की ती ट्रिगर होईल आणि तिने आपलं काही ती तोंडातनं असं वाक्य म्हणावं, की ती लोकांना वाईट दिसेल. पण ती ट्रिगर झाली नाही. त्यामुळे तिला गोड पोतं, साखरेचं पोतं आहे, तर ती आहेच गोड किंवा आयुर्वेदिक, आयुर्वेदिक हा शब्द खूप चांगला आहे. जर विचार करायला गेला तर आयुर्वेदिक हे आपलं भारताचं आयुर्वेदिक हा हे खूप जुनं काय म्हणतात त्याला अ, मेडिकेशन. असे आहे. तर त्यामुळे आयुर्वेदिक असणं खूप चांगलं आहे ना, म्हणजे शुद्ध पवित्र. शुद्ध पवित्र असं मी म्हणेन त्याला आणि तिने पण त्याच वेमध्ये घेतलं असं, की मी चांगली शुद्ध आहे आणि साखरेचं पोते म्हणजे मी खूप गोड आहे आणि आहेच ती गोड. त्यामुळे ती ट्रिगर नाही झाली हे तिचं स्ट्राँगनेस आहे, की ती ट्रिगर नाही झाली. हे अगदीच, मला कौतुक वाटतं. अगदीच. भाऊच्या धक्क्यावर जेव्हा भाऊने तिचा भाऊ आलाय, आता बोला. जेव्हा भाऊ म्हणून प्राजक्ताची साईड घेतली, इथे बसून किती तुम्हाला भारी वाटलं? खूप भारी वाटलं. खूपच छान. म्हणजे मला तेव्हा असं वाटलं रितेशजींचं, की ते एक तर खूप प्रेम करतात प्राजक्ताला आणि ते तिच्या चांगल्या गुणांना म्हणजे प्रोत्साहन देतात ते, की "हो, तू अशी आहेस आणि मला ते आवडतंय." आणि रितेशजींनी भाऊ म्हणजे तिला बहीण म्हटलंय तर नक्की ती राखी बांधायला तिने अगदीच. जावं असं मला वाटतं आणि अर्थात ते दोघे मला फार आवडतात आणि रितेशजी पण मला फार आवडतात. खूप पॉझिटिव्ह नेचर आहे त्यांचं आणि प्राजक्ताही खूप पॉझिटिव्ह आहे. तर मला आवडलं, अर्थातच आवडलं. हो, मस्त. आता हे सगळं होतच राहील. पण मॅम जेव्हा पहिल्यांदा तिने तुम्हाला सांगितलं घरात, की "आई मी जाते बिग बॉसच्या घरात" किंवा "मी हा डिसिजन घेऊ का?" अर्थातच तिचा स्वभाव बघता तिने आधी परमिशन घेतली असेल, की जाऊ का? काय रिएक्शन होती? तुम्ही आधी या घरात बिग बॉस म्हणजे तुम्ही बघितलं जायचं, की कसं होतं? नाही, आम्ही कोणीच मी तर एकही ना हिंदी ना मराठी काहीच नाही बघितलं. कारण मला नाही आवडत फार ते. पण ती बघायची. ओके. ती हिंदी सगळे तिने बघितलेत, मराठी पण तिने सगळे बघितले आणि तिला आम्ही म्हणायचो सारखं, "काय बघतेस तू बिग बॉस?" असं. आणि ह्यात जेव्हा तिने जाण्याचा विचार केला, तेव्हा तिने अर्थात खूप स्वतः मंथन केलं, की मी गेले तर काय फायदा आहे, काय नुकसान आहे? आणि सध्या ती म्हणजे मला तरी असं वाटतं, की तिने हा निर्णय याकरता पण घेतला असेल हे, की थोडीशी इंडियन आयडल नंतर ती जास्ती दिसली नाही टीव्हीवर. हं, तर एक तो चांगला तुम्हाला एक चान्स आहे, की लोकांसमोर येण्याचा. हं. कारण खूप लोकं विचारतात, "तू टीव्हीवर का दिसत नाहीस? आजकाल तू दिसतच नाही टीव्हीवर." जेव्हा की तिने एवढं काम केलेलं आहे YouTube आणि स्वतःचं तिचं YouTube चॅनल आहे. तिने लहान मुलांचं एक स्वतः कंपोज करून गाणी टाकलेली आहे. पण लोकं बघतात, नाही बघतात तशी गोष्ट. आता ते सगळं जे तुमचं काम आहे, तर ते कधी येतं तुमच्यासमोर लोकांसमोर जेव्हा तुम्ही टीव्हीमध्ये दिसता. अगदीच. चेहऱ्याला महत्त्व आहेच, प्रश्नच नाही काही. तर म्हणून तिने हा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं किंवा घेतला. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.